नमस्कार मित्रांनो, कायाधन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी आज मनीषा काकूची कथा घेऊन आलो आहे. माझं नाव श्याम आणि मी 18 वर्षाचा आहे. मी शिक्षण घेण्यासाठी शहरात आलो होतो. कॉलेजपासून थोड्या अंतरावर माझी रूम होती. मी तिथे 2 महिन्यापासून राहत होतो. त्या घरामध्ये मनीषा काकू एकटीच राहत होती. तिचे लग्न होऊन 3 वर्ष झाले होते. पण दुर्दैवाने तिच्या पतीचे 6 महिन्यापूर्वी एका अपघातात निधन झाले होते. त्यामुळे ती एकटीच राहत होती. तिचा घर खर्च भागवण्यासाठी तिने ती एक रूम रेंटवर देण्याचे ठरवले होते. आणि योगायोग मला पण रूमची गरज होती. मला पण रूम भेटली. तिला पण एका प्रकारची मदत झाली होती. त्यांच्या घरामध्ये 2 बेडरूम आणि 1 किचन होते. एक रूम पुढे आणि दुसरी त्याला लागूनच मागे होती आणि त्यामागे किचन होते. मी पुढच्या रूममध्ये राहत होतो आणि काकू माझ्या मागच्या बाजूला असणाऱ्या रूममध्ये राहत होती. ती राहायला एकटी असल्यामुळं मी काकूजवळच माझी मेस लावली होती. कारण ती म्हणाली, मला एकटीला तर जेवण बनावेच लागते, तर तुझ्यासाठी पण बनवत जाईल. मी सकाळी 7 वाजता कॉलेजला जायचो आणि दुपारी 12 वाजता वापस रूमवर यायचो. त्यानंतर मनीषा काकूकडून डब्बा आणून जेवण करायचो आणि संध्याकाळच्या जेवणाला मनीषा काकू तिच्याकडे जेवायला बोलवत होती. कारण ती एकटी असल्यामुळं ती मला तिच्याकडे जेवायला बोलवत होती. आम्ही जेवण झाल्यावर बराच वेळ गप्पा मारत बसत होतो. आता आमचं हे रोजचंच चालू होतं. एक दिवस मी संध्याकाळी जेवण करण्यासाठी तिच्या घरी गेलो होतो. त्या दिवशी रूमवर यायला मला थोडा उशीर झाला होता. जवळपास रात्रीचे 9 वाजले असतील. ती तेव्हा जेवण बनवून बेडवर पडलेली होती. ती मला दारातूनच दिसत होती. पण ती जरा वेगळ्याच अवस्थेत झोपलेली दिसत होती. त्यामुळे मी तिथेच थांबून तिला बघत होतो. तिचं ते भरलेलं शरीर मी पहिल्यांदाच एवढं निरखून बघत होतो. माझ्या मनात पण आता काहूर मजवत होता. मला ते सर्व जवळून पाहायचे होते. त्यामुळे मी हळूच पाय न वाजवता घरामध्ये प्रवेश केला आणि बेडच्या बाजूला जाऊन थांबलो. आता मला मनीषा काकूंच्या पूर्णपणे दर्शन घडत होते. मी तिला या अवस्थेत बराच वेळ पाहत होतो. तरी पण माझे मन भरले नव्हते. मला आता माझ्या भावनांवर आवर घालणं अवघड होऊन बसलं होतं. मी आता घोर विचारात पडलो होतो. पण मी पुढचं काही करू शकत नव्हतो. माझ्याकडं सध्या तर एकच उपाय होता. हाताने हापसूनच पाणी काढणे हाच एक उपाय होता. मी लगेचच माझ्या रूममध्ये गेलो आणि माझ्या कामाला लागलो. मनीषा काकूला समोर ठेवून जोराजोरात पाणी हापसत होतो. माझी धडधड पण वाढली होती. कारण पाणी तोंडाला आले होते. तितक्यात मनीषा काकूंच्या पावलांचा आवाज आला. पण मी अंतिम चरणापर्यंत पोहोचलो होतो. पण मी तसंच त्याचं तोंड दाबून त्याला आत ढकललं. जसं काहीच करत नव्हतो असं वागू लागलो. पण मनीषा काकूने मी काय करत आहे हे खिडकीतून बघितले होते. पण त्या विषयावर काही न बोलता मनीषा काकू रूममध्ये आली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. जसा तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला तसा माझ्या अंगात वेगळ्याच प्रकारचा करंट वाहू लागला. आणि मग काय होणार होते ते तुम्हाला पण माहीत आहे. पण तरी सांगतो, माझ्या मनावरचा ताबा सुटला आणि पाणी बाहेर पडले. तिला पण ह्या गोष्टी समजत होत्या. ती पण वेगळ्याच नादात दिसत होती. नंतर ती म्हणाली, अरे श्याम, आज जेवण करायला का आला नाही? तर मी म्हणालो, मी जरा बाहेर गेलो होतो म्हणून मला उशीर झाला. पण मी आता तिकडेच निघालो होतो. बरं ठीक आहे, चल आता जेवण करायला. मी मनीषा काकूसोबत तिच्या रूममध्ये गेलो आणि आम्ही दोघं पण जेवण करू लागलो. पण आता रोजच्यापेक्षा माझ्या नजरेत बदल झाला होता. मी तिची प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन पाहत होतो. तिच्या पण नजरेत बदल झाला होता. ती पण मला मूडवर दिसत होती. कारण दररोजपेक्षा तिच्या नजरेची जादू जरा वेगळीच होती. जेवण झाल्यानंतर मी माझ्या रूमकडे निघालो. तर ती म्हणाली, थांब ना थोडा वेळ, आज खूपच घाई झाली तुला. मी म्हणालो, नाही हो, खूप वेळ झालाय. मला सकाळी लवकर कॉलेजला जावं लागतं. मी जातो आता. आणि मी निघालो.
मी बाहेर पडताच तिने जोरात दरवाजा आदळत बंद केला आणि कडी लावून घेतली. मी तसाच निघून आलो आणि रूममध्ये शिरलो आणि मनीषा काकूंच्या घोर विचारात पडलो. आज झोप येणं जरा कठीणच होतं, कारण जे काही आत्तापर्यंत घडलं होतं ते काही कमी नव्हतं. माझा डोळा लागतच होता की मनीषा काकूंच्या रूममधून वेगळ्या प्रकारचा आवाज येऊ लागला. तो आवाज कशामुळे येत होता हे तर माहीत नाही, पण तो आवाज मनीषा काकूंचा होता हे मात्र खरं होतं. आमच्या दोन्ही रूमच्या मध्ये एक अटॅच दरवाजा होता. मी तिथेच तो आवाज कान लावून ऐकू लागलो. 4-5 मिनिटांनंतर तो आवाज बंद झाला. मी बराच वेळ तिथं थांबलो, पण तो आवाज नंतर नाही आला. त्यामुळे मी माझ्या बेडवर पडलो आणि झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पण त्याच प्रकारचा आवाज येऊ लागला होता. पण मी आज कान न लावून ऐकता माझ्या रूमच्या बाहेर येऊन मनीषा काकूंच्या रूमच्या खिडकीजवळ जाऊन मी हळूच तिच्या रूममध्ये डुकावून पाहू लागलो. खिडकीचा काच थोडा अंधक असल्यामुळं मी सर्व काही नीट पाहू शकत नव्हतो, पण ती काय करत आहे हे सहजच समजत होतं. ती जे कार्य करत होती ते चालू होऊन जवळपास 10 मिनिटे होऊन गेले होते, पण ती आज काही थांबायला तयार नव्हती. तिचे कृत्य पाहून माझ्या भावना आता जाग्या होऊ लागल्या होत्या. माझा हात नकळत खाली सरकायला लागला होता. मी अगदी अलगद त्याला बाहेर काढलं आणि रगडू लागलो. माझ्या मनात एक विचार आला की असं किती दिवस चालणार? ती पण हाताचा वापर करते आणि मी पण. तिच्या पण तिला गरज आहे आणि माझ्या पण ह्याला त्या गोष्टीची गरज आहे. मी पहिली वेळेसच जीवावर येणारा निर्णय घेऊन दाराची कडी वाजवली. आता मी तिचा कामात विघ्न टाकलं होतं, त्यामुळे तिचा आवाज बंद झाला. मी पुन्हा एकदा कडी वाजवली. तिने आता यावेळेस दार उघडले होते. ती म्हणाली, "काय झालं श्याम, एवढ्या रात्रीचं इथं?" ती मला असं काही बोलत होती की ती आत काय करत होती हे मला माहीतच नाही. मी पण तसंच वागत होतो. मी म्हणालो, "काही नाही हो, माझ्या रूममधलं पाणी संपलं होतं म्हणून पाणी पिण्यासाठी आलो होतो." तर ती मला म्हणाली, "मला पण तुझ्यासारखीच तहान लागली रे, काय करावं ते समजत नाही." तिचं बोलणं मी लगेचच ओळखलं होतं की तिला कशाची तहान आहे. मी पण त्याचीच वाट बघत होतो. मी म्हणालो, "काकू तुम्ही माझी तहान मिटवा, मी तुमची खूप दिवसाची तहान मिटवतो." ती म्हणाली, "तुझी तहान कशी मिटवू मी?" मी म्हणालो, "माझी तहान फक्त एकाच घोटाची आहे. तुम्ही ती सहज मिटवू शकता." तिने माझं बोलणं लगेचच ओळखलं होतं, कारण ती काही नवीन नव्हती. तिने लगेचच मला एक घोट दूध पाजलं आणि त्या बदल्यात माझे घेतले 5 थेंब. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.